Hello friends, myself Vinod Kherna. In this lecture, we study the unit number 8, binomial distribution of mathematics, part 2nd of 12th class. So friends, in the last lecture, we studied the unit probability distribution. So what is the random variable probability distribution, PMF, CMF? So in this unit, we study the particular type of distribution, that is a binomial distribution. आपण पर्टिक्युलर टाइपची प्रोबॅबिलिटी इथे स्टडी करणार आहे, तर ती बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे. त्यातले फर्स्ट कन्सेप्ट इज बर्नौलीज ट्रायल. A random experiment which has only two mutually exclusive outcomes, that is success or not success. This is called dichotomous experiment. Dichotomous experiment means आपण एखादा रॅन्डम एक्सपेरिमेंट करतोय तर त्याच्या दोन पॉसिबिलिटीज यस और नो, ट्रू और फॉल्स, सक्सेस और फेलियर, दॅट इज नॉट सक्सेस, अशा दोन पॉसिबिलिटीज जे एक्सपेरिमेंट असेल. सो दिस इज कॉल्ड डिकोटॉमस एक्सपेरिमेंट. म्हणजे आतापर्यंत लास्ट लेक्चरला आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये स्टडी केले की प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू लाईज इन बिटवीन 0 to 1, म्हणजे जर नसेल तर 0 असेल आणि जर असेल तर 1 असेल, पण त्यांच्यामध्ये पण प्रोबॅबिलिटी काही असायची पॉईंट 0 आणि 1 मध्ये. पण इथे आपण डिकोटॉमस एक्सपेरिमेंट मीन्स आपण इथे येस और नो, ट्रू और फॉल्स मध्ये स्टडी करतो, तरी सक्सेस अँड नॉट सक्सेस अशा दोन पॉसिबिलिटीज असतील. सो दिस एक्सपेरिमेंट is called a dichotomous experiment, and this experiment next is this dichotomous experiment is repeated n times. तो experiment आपल्याला n times repeat करायचा आहे. If in such each trial the probability of success p obviously lies between 0 to 1 is constant. So all such trials are called Bernoulli trials. It means डिकोटॉमस एक्सपेरिमेंट मीन्स की असं एक्सपेरिमेंट ज्याच्यात सक्सेस और नॉट सक्सेस अशा दोन पॉसिबिलिटीज. तर हे एक्सपेरिमेंट आपल्याला n टाइम्स रिपीट करायचे आहे आणि त्याच्यात जी प्रोबॅबिलिटी असेल ती ईच ट्रायलला कॉन्स्टंट असेल, व्हेरी होणार नाही, बदलणार नाही. सो तशा सगळ्या ट्रायल्सला बर्नौली ट्रायल असं बोललं जातं. सो नेक्स्ट इज बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन. So an experiment of n repeated independent Bernoulli trials is called binomial experiment. Bernoulli trials की ज्याच्यात प्रोबॅबिलिटी कॉन्स्टंट असेल, चेंज होणार नाही n एक्सपेरिमेंट केल्यावर, तर अशा एक्सपेरिमेंटला बायनॉमियल एक्सपेरिमेंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट, अ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल x is said to be followed as a binomial distribution. जसं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन आपण लिहिलं विथ द हेल्प ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल, तसं बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा स्टडी आपल्याला विथ द हेल्प ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलनेच करायचं आहे. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल मीन्स आयसोलेटेड व्हॅल्यूज, दॅट इज इंटीजर्स, काउंटेबल नंबर्स. सो पॅरामीटर, दोन पॅरामीटर यूज केले बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनसाठी इथे, एक n आणि एक p. इफ इट्स pmf इज गिवन बाय, सो pmf आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपण स्टडी केलेला आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ह्या युनिटमध्ये. तर ऑल प्रोबॅबिलिटी पीएमएफ म्हणजे काय, ऑल प्रोबॅबिलिटीज लाइज इन बिटवीन 0 to 1, इट मीन्स पॉझिटिव्ह अँड लेस दॅन 1, अँड सम ऑफ ऑल दी प्रोबॅबिलिटी इज 1. सो पीएमएफ त्याचा दिलेला आहे, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ दिस रॅन्डम व्हेरिएबल x विथ द व्हॅल्यू ऑफ x इज नथिंग बट ncx p raised to x q raised to n minus x, where x च्या व्हॅल्यू 0 1 2 3 अप टू n पर्यंत असते आणि p लाइज इन बिटवीन 0 to 1. सो q इज नथिंग बट 1 minus p. p माहित असेल त्याच्यावरून q कॅल्क्युलेट करता येतो, 1 minus p. इट मीन्स p plus q is 1. n varies from 1 to 3 and so on. That is number of experiment जेवढे असते तेवढे. Otherwise we take value 0. It means आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी pmf दिलेला आहे. This is ncx p raised to x q raised to n minus x. रैंडम वेरिएबल चेंज झाला, ही व्हॅल्यू बदलेल. दिस c इज नथिंग बट ए कॉम्बिनेशन
इथे NCR चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल, याचा यूज करून आपण हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि अदरवाइज साठी तो 0 व्हॅल्यू असेल. सो सच बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन इन अ टेबुलर फॉर्म. तर हा PMF आहे, या PMF चा यूज करून आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन लिहिलं. सो x 0 साठी इथं आपण आता x ची व्हॅल्यू 0 घेतली, इथं x ची व्हॅल्यू 0 टाकली. सो वी गेट NC0 p raised to 0 झाला 1 q raised to n. x ची व्हॅल्यू 1 टाकली, सो वी गेट दिस वन. x ची व्हॅल्यू 2 टाकली, सो दिस इज फॉर x, आणि x ची व्हॅल्यू जर n टाकली, सो NCN is 1, that is NCN this one, and this is p raised to n, and this is qn minus 1, q raised to 0 is 1. So this is the binomial distribution in a tabular form. So from this table we given that all probabilities greater than equals to 0, because this is the probability distribution. तर PMF असल्यामुळे ते all greater than equals to 0, and sum सगळ्यांचे sum जर केली NCX, this is nothing but q plus p raised to n. What is p plus q? 1 raised to n is 1. It means this is a PMF, all probability greater than equals to 0 and sum is 1. So this is the binomial distribution. Next point of Bernoulli. So next point is conditions for binomial distribution. Binomial distribution साठी काही conditions आहेत. तर first is trial of experiment or Bernoulli's trial. आपण जे रँडम एक्सपेरिमेंट जे ट्रायल करू, these are called Bernoulli's trial. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन करत असताना जे ट्रायल करू त्यांना Bernoulli's trial असं म्हटलं जातं. The performance of a Bernoulli's trial results in an outcomes that can be classified either a success or a failure. Obviously आपण डिकोटॉमस एक्सपेरिमेंट स्टडी केला, सक्सेस और नॉट सक्सेस n टाइम्स रिपीट करायचं आहे, त्याला घेऊन आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन तयार केलं. नेक्स्ट, नंबर ऑफ ट्रायल्स इज फायनाइट, ऑल n ट्रायल्स आर इंडिपेंडेंट. आपण जे एक्सपेरिमेंट करू ते फायनाइट असतील, फायनाइट नंबर ऑफ एक्सपेरिमेंट करू, 10 5 15 20 असे या पद्धतीने, आणि ते एकमेकावर डिपेंड नसतील. द प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज कॉन्स्टंट फ्रॉम ट्रायल टू ट्रायल. ऑब्वियसली बर्नौलीज ट्रायल असल्यामुळे त्याच्यात प्रोबॅबिलिटी जी असेल ती कॉन्स्टंट असेल, ट्रायल टू ट्रायल ती चेंज होणार नाही, बदलणार नाही. समजा सक्सेस असण्याची प्रोबॅबिलिटी p आहे आणि फेलियर असण्याची प्रोबॅबिलिटी q आहे, तर दोघांचे सम ऑब्वियसली काय असेल 1 असेल. p obviously lies in between 0 to 1. This random variable x denotes the number of successor x in a n independent Bernoulli's trial. This random variable काय डिनोट करतो, नंबर ऑफ सक्सेसर x in n independent Bernoulli's trial. नेक्स्ट नोटेशन्स Bernoulli's binomial distribution चे काही नोटेशन. सो x, so this notation denotes this x follows the binomial distribution with parameter n and p. म्हणजे याला आपण असं रीड करू शकतो, this x follows the binomial distribution with parameter n and p. जर n आणि p त्याच्यात binomial distribution x is follows binomial distribution with parameter n and p, then y is nothing but n minus x. That is n minus x follows binomial distribution with parameter n comma q. Q is obtained from p. If we take a value n is equal to 1 in the binomial distribution, so this distribution is called a Bernoulli's distribution. So this probability is nothing but तिथं n आपण n is equal to 1 value टाकू. So therefore only p raised to x into q raised to 1 minus x. x च्या व्हॅल्यू पॉसिबिलिटी असते 0 आणि 1. p and q lies in between 0 to 1, otherwise 0 असेल. So next concept is mean and variance of the binomial distribution. ज्या पद्धतीने प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन मध्ये आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेविएशन ह्या कन्सेप्ट स्टडी केल्या, त्याच पद्धतीने इथे मीन, व्हेरियन्स स्टडी करायचे आपल्याला. नेक्स्ट, मीन ऑफ दिस डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल x इज डिनोटेड बाय e of x. तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन मध्ये e of x is the notation of expected value. So in this binomial distribution
E of x is the notation of mean. So mean of this x is nothing but n into p. N is number of trials and number of experiments, and p. P is the probability. Next, the variance of the x is denoted by VAR of x or sigma square of x. So VAR of x, that is variance of x, is nothing but n into p into q. P and q are the probabilities lying between 0 to 1. Next, the positive square root of variance is nothing but a standard deviation. It is denoted by this one, SD of x or sigma of x. So standard deviation is nothing but a positive square root of variance, that is positive square root of n into p into q. So remark is mean is greater than variance. Obviously mean is nothing but a n into p and variance is nothing but n into p into q. The q is obviously lies in between 0 to 1. So multiply केल्यावर तो अजून कमी होईल. So mean is greater than variance.